बौद्ध बौद्ध धम्माचा आरसा आहेत. मकरंद लंकेश्वर आघाशिव बौद्ध लेणीवर वर्षावास आरंभ सोहळा संपन्न. बौद्ध धम्म जाणून घ्यायचा असेल तर बौद्ध लेणीचा अभ्यास करूनही तो चांगल्या प्रकारे जाणता येतो. कारण बौद्ध लेण्या म्हणजे बौद्ध धम्माचा आरसा आहेत असे प्रतिपादन लेणी संशोधक व अभ्यासक मकरंद लंकेश्वर यांनी केले. ते युवा बौद्ध धम्म परिषद महाराष्ट्र व कर्नाटक राज्यच्या वतीनं आयोजित बौद्ध लेणी आघाशिव कराड येथे आयोजित 35वी धम्मचारिका अर्थात अभ्यास दौऱ्याच्या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कराड तालुक्यातील आघाशिव जखीनवाडी लेणी समूह बौद्ध लेणीवर वर्षावास आरंभ आणि कल्याण मैत्री पौर्णिमा सोहळा साजरा करण्यात आला. बौद्धगया येथे ज्ञानप्राप्तीनंतर याच आषाढी पौर्णिमे दिवशी तथागत गौतम बुद्धांनी 2536 वर्षापूर्वी विश्वकल्याणाचा पहिला धम्मोपदेश सारनाथ येथे पंचवर्गीय श्रमणांना दिला होता आणि नंतरच्या काळात या पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून भिक्खू संघाला धम्माभ्यास आणि धम्मचर्चेसाठी पावसाच्या दिवसात एकाच ठिकाणी वास्तव्य करण्याचा उपदेश केला होता. या दिवसाचं महत्त्व आजच्या आणि येणाऱ्या पिढीत रुजवण्यासाठी युवा बौद्ध धम्म परिषद महाराष्ट्र व कर्नाटक राज्य तसेच मूर्ती आणि शिल्प संशोधन संस्था छत्रपती संभाजीनगर शाखा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 10 वर्षापासून सातत्यपूर्ण लेणी अभ्यास कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे. आघाशिव बौद्ध लेणीवरील या सोहळ्यास युवा बौद्ध जागृती परिषद कराड या टीमने नेहमीप्रमाणे मोलाचं सहकार्य केलं. या कृती कार्यक्रमात धम्म प्रबोधिनी फाउंडेशन, शिवपुरी नेच, वर्षावास धम्म परिषद कोल्हापूर, सुक्त क्लास मिंचे, बुद्ध धम्म संघ आणि सामाजिक परिवर्तनवादी विचार मंच कोडोली इत्यादी संस्था व संघटना यांचा सक्रिय सहभाग होता. या लेणी अभ्यासक प्रभाकर कांबळे यांनी उपस्थितांना या लेणी समूहाची माहिती दिली. तत्पूर्वी दीपोत्सव आणि महावंदनेने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अमित मेधावी आणि विजय कुशाण यांनी आनापान आणि ध्यान सराव घेतला. बौद्ध युवा जागृती परिषदचे समन्वयक कैलास कांबळे, स्वप्नील जाधव यांनी आघाशिव आणि इतर बौद्ध लेणी समूहाच्या संवर्धनाबाबत सविस्तर माहिती दिली. प्रकाश काशिळकर, राकेश साळुंके आणि प्रथमेश देसाई यांनी आपल्या मनोगतात मौलिक मार्गदर्शन केलं. बापूसाहेब राजहंस यांनी वर्षावास काळात आयोजित ऑनलाईन व्याख्यानमाला आणि घर घर संविधान या उपक्रमाची माहिती दिली. युवा बौद्ध धम्म परिषदचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक किरण भोसले यांनी सदर कृती कार्यक्रमाची भूमिका आणि उद्दिष्टे स्पष्ट केली. आभार आणि ठराव वाचन डॉक्टर संतोष भोसले यांनी केलं. सूत्रसंचालन सतीश भारतवासी यांनी केलं. परतीच्या प्रवासात आघाशिवनगर बुद्धभेट देऊन विहारास ग्रंथ आणि वृक्षरोपे याचे दान देण्यात आले. म्हणजे धम्म मिळाला आणि तो धम्म ज्या संघाला दिला, ज्या व्यक्तींना दिला, तो संघ तयार झाला. म्हणजे संघ काय असा संघटनात्मक त्याला संविधान होतं का? नाही. त्याला संविधान म्हणजेच विनय पीठक ज्याला आपण म्हणूयात, ते विनय पीठक नंतरच्या काळामध्ये परिस्थितीनुसार ते बदलत गेलं. मग